अहिल्यानगर या ठिकाणी आता नगर मनमाड मार्गाची दुरावस्था, महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत, अनेक वर्षांपासून महामार्गाचं काम रखडलेलं, 3 वेळा टेंडर प्रक्रिया देखील रद्द. ठाण्याच्या शहापूरमधील भातसा नदीवरील सापगाव पुलावरती खड्डेच खड्डे, रस्त्यांवरील खड्ड्यांकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष, नागरिकांमध्ये नाराजी. पुलावरील खड्डे तातडीने बुजवा, वाहन चालकांची ही मागणी. जवानाचा बळी गेला त्यानंतरही मुंबई नाशिक महामार्गावरती इतर ठिकाणी खड्डे कायम. पडग्याजवळ कोशिंबी गावामध्ये महामार्गाची अक्षरशः चाळण, वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा ते धानोरा या रस्त्याची दुरावस्था, विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी. नंदुरबारमधल्या शहादा शहरामध्ये मुख्य रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, त्यामुळे नागरिक आता हैराण. पालिकेच्या अंतर्गत वादामुळे डागडुजी होत नाही या नागरिकांचा संताप. खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं लाखोंचं नुकसान. पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा दिंडी प्रमुखांचा इशारा. उपळवटे ते केम या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरती एकाच ठिकाणी पुलावरती जवळपास 25 खड्डे. कुसुंबा गावाजवळ 50 मीटरच्या पुलावर 25 लहान खड्डे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मनस्ताप. पाण्याच्या टाकीसाठी रस्त्या शेजारी खणलेला खड्डा, अपघाताला निमंत्रण देण्याचे चिन्ह. पुण्याच्या भोर तालुक्यातील उमरे गावातला हा प्रकार. खड्डा अनेक महिन्यांपासून तसाच, गावकऱ्यांचा हा आरोप. धुळे शहरातील रस्त्यांची चाळण, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिक त्रस्त. खड्ड्यांमुळे आता अपघातांचं प्रमाण वाढलं. धुळे महापालिका प्रशासनाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमधून कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये यावं लागत असल्यानं संताप व्यक्त. पुण्याच्या चाकणमध्ये चिखलामुळे दुचाकी घसरली, त्यामुळे महिलेचा मागच्या गाडीखाली येऊन मृत्यू झाला. चाकण एमआयडीसीमध्ये घडली घटना. सान्वी पांचाळ असं 42 वर्षीय मृत महिलेचं नाव. चाकण आणि एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. जालन्याच्या भोकरदनमधील तांदुळवाडी गावामध्ये विद्यार्थिनींवरती चिखलाच्या रस्त्यातून प्रवास करण्याची वेळ. मानव विकास योजनेची बस नाही, त्यामुळे 60 ते 65 विद्यार्थ्यांना दररोज 2 ते 3 किलोमीटर चिखलाच्या रस्त्यातून जावं लागतं. तक्रार करूनही कुणी दखल घेतलेली नाहीये असा विद्यार्थिनींचा आरोप आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 2 जणांचा मृत्यू झाला, मात्र त्यानंतर ठाणे जिल्हा आणि पालिका प्रशासनाला जाग आली आहे. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेतलेली आहे. प्रशासनाकडून खड्ड्यांवरती तात्पुरती मलमपट्टी केली जाते. खड्ड्यांवरती डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजवले जात आहेत. आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबई नाशिक महामार्गावर मोठमोठे खड्डे, काही खड्डे 1.5 ते 2 फूट खोल. आणखी अपघातांची भीती. महामार्गावरती अजूनही मृत्यूचे सापळे कायम. टोल वसुलीवर प्रश्न उपस्थित. शहापूर जवान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यानं आरपीआय आठवले गट आक्रमक. कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा पोलिसांना इशारा. जवानासाठी न्याय नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? व्यापारी मंडळाचा हा सवाल. मुंबई नाशिक या महामार्गावरील खड्ड्यांमुळे आगरी सेना आक्रमक. तर येत्या 14 तारखेपर्यंत महामार्गाचं काम न केल्यास आंदोलनाचा इशारा. आमदार आणि तहसीलदारांना पत्र देत इशारा दिला. 15 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून जनआक्रोश आंदोलन करणार. नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नाशिक महापालिकेच्या समोर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तिरडे आंदोलन. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये शहरातील 568 खड्डे बुजवले. महापालिका प्रशासनानं हा दावा केला. 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान युद्धपातळीवर खड्डे दुरुस्ती मोहीम सुरू. सातपूर विभागामध्ये सर्वात जास्त खड्डे बुजवण्यात आले. नागरिकांच्या तीव्र नाराजीनंतर खड्डे दुरुस्तीला गती. उल्हासनगरमध्ये खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वाराचा तोल जाऊन अपघात. विठ्ठलवाडी मार्गावरती खड्ड्यांमधून वाट काढताना दुचाकीस्वार पडला. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रस्ते धोकादायक, नागरिकांचा संताप. जळगावमधील गिरणा धरण 100% भरलं. धरणातून 22,284 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरण भरलं, त्यामुळे जिल्ह्यातील 175 गावांच्या पिण्याच्या आणि सिंचनाची चिंता दूर. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 22,770 क्युसेक पाण्याचा विसर्ग. आतापर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडण्यात आलं. जळगावच्या रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील गारबर्डी धरण मुसळधार पावसामुळे 100% भरलं. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात. रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली. पुण्याच्या शिरूरमध्ये पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न. तरुणाच्या अंगलट आला. दुचाकीसह पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. घटनास्थळी बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांकडून शोधकार्य सुरू. पुण्यातल्या गरवारे पुलाखाली नदीच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या तरुणाची सुटका. अग्निशमन दलाकडून बचाव मोहिमेबाबत तरुणाची सुटका. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी.
कोल्हापूर जिल्ह्यातील पडळी या पुलावरती पाणी आलं. अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले. पडळी पुलावरती पाणी. बोटीच्या मदतीनं शेतकऱ्यांचं रेस्क्यू. नाशिकच्या चांदवडमधील चंदेश्वरी धबधबा प्रवाही. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं प्रशासनाचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस, त्यामुळे गेल्या वर्षाची सरासरी ओलांडली. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 260.3 मिमी पावसाची नोंद. नवापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस. नाशिकमध्ये बाजार स्थिरीकरण या योजनेअंतर्गत नाफेड एनएफसीसी या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी होत असल्याचा दावा. मात्र शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा कांदा खरेदी होत असल्याचा प्रहार संघटनेचा आरोप. लातूरमधल्या बाभळगाव या ठिकाणी पोटॅश खत हे बोगस निघाल्याचा शेतकरी आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप. खताचे पोते कृषी सेवा केंद्रावरती फेकून देत शिंदेंच्या सेनेचं ठिय्या आंदोलन. संशय असलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले. निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये अनुदानित युरियाचा काळाबाजार झाल्याचं प्रकरण. अटकेतील दोघांना न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी. कारवाईमध्ये सुमारे 88 लाखांचा मुद्देमाल जप्त. बुलडाण्यामध्ये अतिवृष्टीमुळे 1,19,000 हेक्टरवरील पिकाला फटका. महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे. नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पाऊस. खरीप पिकांना जीवनदान. मात्र शेतकऱ्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा. रिमझिम पावसामुळे उर्वरित पेरण्यांना वेग मिळणार. नांदेड जिल्ह्यामध्ये वेळेवरती पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान. मात्र मळभामुळे सोयाबीन पिकावरती पानअळीचा प्रादुर्भाव झालाय. शेतकऱ्यांचा कीटकनाशक फवारणीचा खर्च देखील वाढलाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला, त्यामुळे पिकांना जीवनदान. सोयाबीन पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव. कीटकनाशक फवारणीच्या कामात शेतकरी व्यस्त. ठाणे या ठिकाणी काँग्रेस कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी आक्रमक. काँग्रेस कार्यालयाबाहेर शाई फेकून राष्ट्रवादीचं आंदोलन. राष्ट्रवादीने हर्षवर्धन सपकाळ यांचे पोस्टर जाळले. जालना या ठिकाणच्या बदनापूर पंचायत समिती कार्यालयाला पैशांचं तोरण बांधत स्वराज्य संघटना आणि शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. विहिरी मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पैसे घेतल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नंदुरबारमधल्या आदिवासी विकास कार्यालयावरती शिक्षक कर्मचाऱ्यांचा मोर्चा. रोजंदारी आणि तासिका तत्वावरती कार्यरत असलेल्या शिक्षकांना नियमित सेवा देण्याची मागणी. उच्च न्यायालयाच्या आदेशांचा दिला दाखला. लातूरमधल्या शिरूर अनंतपाळ या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. तर फेरफार नोंदणीमध्ये घोळ करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे. नंदुरबारमध्ये लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटर विरोधात भीम आर्मीचा महावितरण कार्यालयावरती मोर्चा. अव्वाच्या सव्वा वीज बिल तातडीने थांबवण्यात यावं. जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांची मागणी. बीडमध्ये विलास घुले हत्येप्रकरणी आता घुले कुटुंब आक्रमक. खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावरती कारवाईसाठी घुले कुटुंबीय उपोषणाला बसणार. घटनेच्या आधी आणि नंतर ज्यांचे फोन कॉल्स आरोपी सोबत झाले त्यांना अटक करण्याची मागणी. विलास घुले खून प्रकरणी सीआयडी चौकशीचीही मागणी. महापालिकेच्या वाढीव घरपट्टी विरोधात सर्वपक्षीय कृती समितीकडून सांगली मिरज बंदची हाक. बंदला व्यापारी संघटनांसह सामाजिक संघटनांचा पाठिंबा. वाढीव घरपट्टीला सर्व स्तरातून विरोध. दहिसर मीरा भाईंदर मेट्रोची अंतिम टप्प्यातली चाचणी सुरू. काशीगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान दरम्यानचं काम 90% पूर्ण. संपूर्ण मार्गिका वर्षअखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा मानस. नवी मुंबईच्या बेलापूर गावामध्ये एसआरए योजनेच्या कामाला होणार सुरुवात. यापूर्वी आमदार मंदा म्हात्रेंकडून बेलापूरमधील रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. म्हात्रेंकडून चर्चेनंतर अधिकाऱ्यांना सूचना. हिंदुत्ववादी सरकारनं वृद्ध वारकरी कलावंतांना दिलासा द्यावा, अन्यथा वारकरी संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा देखील इशारा. तर बुलढाण्याच्या नांदुरा खुर्दमध्ये वारकरी संवाद मेळाव्यामध्ये हा ठराव झाला. टायगरचे समाजसेवक एकनाथ मुकणे यांचा राष्ट्रीय पातळीवरती गौरव. मुकणे यांना राष्ट्रपतींकडून स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं विशेष निमंत्रण. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्याची दखल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव. कल्याणच्या खासगी रुग्णालयामध्ये 2 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले. खासगी रुग्णालयाकडून रुग्णाची माहिती दिली जात नाही असा केडीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा आरोप. शहरामध्ये आता खर्रा आणि तंबाखूची सर्रास विक्री सुरू असल्याचं दिसलं. शासनाची तंबाखू बंदी कागदावरच. पोलीस आणि एफडीएकडून दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. धुळे शहरातल्या पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये एसीबीची मोठी कारवाई. फसवणुकीच्या प्रकरणामध्ये कोर्टाकडे सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी 40,000ची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई रंगेहात पकडले गेले. लाचेची मागणी करणारा पोलीस महानिरीक्षक ताब्यात. नाशिकच्या अशोकनगर परिसरामध्ये बिल भरण्याच्या वादातून युवकांचा गोंधळ. अनेक तरुणांच्या जमावाकडून गोंधळ. तर पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
नाशिकच्या इगतपुरीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. 79.27 लाखांचा प्रतिबंधित मालमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त. बोरटेंबे फाट्याजवळ आयशर ट्रकवरती छापा टाकला. धाराशिवच्या कळंबमध्ये एमडी ड्रग्जचा साठा जप्त. कळंब शहरामध्ये पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. 2 आरोपींकडून पोलिसांनी 11 ग्रॅम वजनाच्या 29 पुड्या जप्त केल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 55,000 रुपये असल्याची माहिती. परभणीच्या पाथरीमध्ये एका डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक. मोबाईल हॅक करून बँक खात्यातून 1,46,000 लंपास. डॉक्टरच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा देखील दाखल. परभणीच्या तडकळस या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमासाठी वापरला जाणारा रथ अज्ञातानं जाळला. घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संताप. तात्काळ शोध घेऊन आरोपीला अटक करावी अशी मागणी. चंद्रपूर शहरातील टाटा शोरूममधील चोरीचा छडा. चोरी करणाऱ्या नागपूरच्या चोरट्याला अटक करण्यात आली. 20,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांबाहेरील जंक फूडवरती बंदी. शिक्षण विभागाकडून तात्काळ अंमलबजावणीचे आदेश. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्या शाळांना कडक सूचना. जळगाव चाळीसगावमध्ये अन्न आणि औषध विभागाची धडक कारवाई. तर चाळीसगावमधील दूध संकलन केंद्रातून अन्न औषध विभागानं दुधाचे नमुने देखील तपासणीसाठी घेतले.